स्त्रीवादी हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि तो बाहेर विकत घेण्यासाठी ठेवलेला आहे. कृपया विनंती आहे की आज सवलतीमध्ये तो विकत घेण्यात यावा आणि विकत घेऊन तुम्ही सर्वांनी त्याच्यावर लिहावे, बोलावे अशी मी विनंती करते व लिहून व बोलून आपले प्रेम व्यक्त करावे अशी मी विनंती करते. ह्या कविता मी कोरोना काळामध्ये माझ्या कवितांना खूप वेग आलेला होता आणि खूप कविता लिहत असायची, पण मी त्या सांभाळून ठेवत नसे. कविता लिहत असे, सुचल्या की नोटबुकवर लिहत असे आणि त्या सांभाळून ठेवत नसे. मग माझ्या कविता हरवत गेल्या. मग मला वाटते की अरे माझ्या खूप कविता हरवलेल्या आहेत. म्हणून मग मी असा विचार केला की आपला संग्रह आला पाहिजे, तिथे आपल्या कविता संग्रहित राहतील. म्हणून मग जेव्हा अंबाझरीला आंदोलन होत होते तेव्हा मला हृदयचक्र सर तिथे मिळाले आणि मी त्यांना विचारणा केली की सर छापाल का? तर सरांनी हो म्हटलं आणि मग मी त्यांना ते छापायला दिलं. जेव्हा सरांनी माझ्या कविता बघितल्या तेव्हा मी सरांना म्हटलं सर ह्या तुम्हाला छापाव्याच लागतील, जरी तुम्हाला आवडतील नाही तरी त्या तुम्हाला छापाव्याच लागतील, कारण तुम्ही नाही छापले तर मी दुसरीकडे देईन, पण मला छापायचेच आहे. याच्यामध्ये सुधारणा मला अपेक्षित नाही आहे. असं लिही तसं लिही, हे न सांगता मला छापून द्या. तर मग सरांनी हो म्हटलं आणि मग काय झालं माहीत नाही, सरांनी 2 वर्ष लावलं आहे कविता छापायला. याचं मला खूप दुःख आहे, कारण की दुसरी माझ्या जेवढ्या आता हिंदी कविता आहेत तेवढ्याच माझ्या तयार मराठी कविता देखील आहेत. तर मग मला वाटलं की एक कविता संग्रह आला असता तर दुसऱ्याच्या मागे मी लागली असती. त्याच्यामुळे एकच नाही झाला तर दुसऱ्याच्या मागे कशी लागली. म्हणून मी सरांना इथे वादा मागत आहे की सर मला वादा द्या की तुम्ही 6 महिन्यात माझा दुसरा कविता संग्रह प्रकाशित करून द्या. पैसे दिले पैसे पण दिले. असे माझ्या 2-3 आता पुस्तकं येण्याच्या मार्गावर आहेत. आणि कविता जरा थोड्या समजायला तुम्हाला कठीण जातील, कारण की ह्या कविता ज्या आहेत त्या थोड्या मानसशास्त्रीय आणि स्त्रीवादी संकल्पनेवर आधारित आहेत. त्यामुळे त्यांच्यामधील शब्द ज्यांना वाचन नाही आहे, ज्यांचा अकॅडमिक बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना वाचायला थोड्या कठीण जातील, कारण ह्या सामान्य कविता नाही आहे. त्याच्यामध्ये जे इंग्रजी शब्दांचा मी वापर जसाचा तसा केलेला आहे. ते इंग्रजी शब्द जर आपण बघितले तर ते गुगलमधून सर्च करावे लागतील तुम्हाला. काही शब्द तुम्हाला गुगलवरून सर्च करावे लागतील आणि त्याचा जसाचा तसा अर्थ न घेता मानसशास्त्रीय संकल्पनेनुसार त्यांचा अर्थ घेण्यात आलेला आहे. मानसशास्त्रीय संकल्पनेवरून त्या कविता तयार झालेल्या आहेत. त्यामुळे थोड्या वाचायला त्या अवघड जातील आणि थोड्या कविता ज्या आहेत त्या महिलांना नक्कीच आवडतील. पुरुषांना थोडा रागील पुरुषांना की ह्या आमच्या विरोधात लिहिलेले आहेत. तर मी इथे सांगू इच्छिते की ह्या पुरुषांच्या विरोधात लिहिलेल्या कविता नाही आहे, तर ह्या पुरुषतेच्या विरोधात लिहिलेल्या कविता आहेत आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही तो गोड मानून घ्यावा व मला आशीर्वाद द्यावा ही विनंती करते. जसे इथे लिहिलेलं आहे की बॉडी शेमिंग आहे, कंट्रोलर आहे, पॅलिगॅमी आहे, गॅस लाईटिंग आहे, हे स्टॉकहोम सिंड्रोम आहे, अप्रुव्हल आहे. हे शब्द समजायला फार कठीण जाणार आहे सामान्य वाचकाला. त्याच्याबद्दल मी माफी मागते, पण ते कन्सेप्ट जसेचे तसे आहे त्याच्यामुळे मी काही करू शकत नाही. ते माझ्या कवितेतून तुम्हाला समजावेत याची मी आशा करते. तुम्हाला ते समजतील व आपण सर्व इथे स्त्री पुरुष समानता जरी मानत असलो तरी आपण समाजामध्ये बघतो की स्त्री पुरुष समानता अजिबातच नाही आहे. प्रत्येक इथला व्यक्ती म्हणत असेल की नाही आमच्याकडे तसं नाही आहे, तर मला मनावर वाटते की ज्यांनी आपल्या मनात म्हटलं की नाही आमच्याकडं तर तसं नाही आहे, त्यांनी आपल्या मनातच या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की तुम्ही आपल्या मुलांच्या नावासमोर किंवा आपल्या स्वतःच्या नावासमोर तुम्ही कोणाचे नाव लावता, आईचे नाव लावता की वडिलाचे नाव लावता, हे स्वतः विचारून बघा आणि मग ठरवा की समाजामध्ये पुरुषसत्ता आहे की नाही आहे. जी आई 9 महिने बाळाला पोटात ठेवते तिचे आपण नाव देखील लावत नाही. तर आपल्याला हे स्त्री पुरुष समानता यायला फार आमच्या नजरेतील स्त्री पुरुष समानता तुमच्या नजरेतील तर आलेली आहे, पण आम्हाला जी पाहिजे आहे, जी आम्हाला सूक्ष्म स्त्री पुरुष समानता पाहिजे आहे ती यायला अजून 100 वर्ष लागतील.
आणि ही लवकरात लवकर यावे, त्यासाठी आमच्यासारख्या मैत्रिणी लिहत राहतील, बोलत राहतील, व्यवहारात आणतील आणि तुमच्यासारखे पुरुष मित्र आम्हाला सहकार्य करतील, तर ही स्त्री पुरुष समानता फार लवकर येईल आणि बाबासाहेबांनी, भगवान बुद्धांनी सांगितलेले विचार आपण फॉलो करायला लागू